हाय गाईज, तर आज आम्ही आलेलो आहे माथेरानला. माथेरान हे महाराष्ट्रातलं एक सुंदर हिल स्टेशन आहे. तर चला मग आज बघूया माथेरान. माथेरानला आम्ही खूप धमाल मस्ती केली, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माथेरानला यायसाठी तुम्ही अमन लॉजपर्यंत तुमच्या प्रायव्हेट गाडीने येऊ शकता किंवा नेरळ स्टेशनपासून शेअरिंग टॅक्सीने तुम्ही अमन लॉजपर्यंत येऊ शकता. नेरळ स्टेशनवरून जर तुम्हाला अमन लॉजला टॉय ट्रेनने यायचं असेल तर ती फक्त उन्हाळा किंवा हिवाळ्यात चालू असते, बाकी पावसाळ्यात ती बंद होते. अमन लॉजवरून माथेरानला जायला तुम्ही टॉय ट्रेनचा वापर करू शकता. ती सगळ्या सीझनमध्ये तुम्हाला भेटेल. फक्त जर जास्त पाऊस आला तर ही टॉय ट्रेनसुद्धा बंद होण्याची शक्यता असते. खरं तर निसर्गाचा आस्वाद घेत या टॉय ट्रेननी पहाडांमधून जायला खूप मज्जा येते, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठी रांग अशी लावावी लागते आणि सर्वज्ञ आमचा छोटा असल्यामुळे आम्ही घोड्याने जायला प्रिफर केले. सर्वज्ञला घोड्याने जायला खूप मज्जा आली. घोड्यावर बसल्यामुळे सर्वज्ञला खूप खुशी झाली होती आणि तो आनंदाच्या बहारात नाचायला लागला. घोड्याने माथेरानला पोहोचताच सगळ्यात पहिले आम्ही आमच्या हॉटेलला चेक इन केलं. तिथे आमचं सामान ठेवून फ्रेश होऊन नाश्ता केला आणि नंतर आम्ही परत फिरायला निघालो. जसं तुम्ही बघू शकता, हॉटेलचा व्ह्यू हा खूप सुंदर होता. इथे लहान असो किंवा मोठे, सगळ्यांना खूप काही एक्सप्लोअर करायला होतं. तुम्ही बघू शकता सर्वज्ञ किती एक्सायटेड आहे. त्याने मस्तपैकी आपला गॉगल लावला आणि फिरायला निघाला. वाटेत तुम्हाला इथे खूप माकडं दिसणार. ते तुमच्यापासून काहीही हिसकावून घेऊ शकतात, खायचं असो की प्यायचं असो. त्यामुळे यांच्यापासून नक्की सावध राहा. आमचा सर्वज्ञ पूर्ण माथेरान हे पायी फिरला. तुम्ही बघू शकता तो किती एक्सायटेड आणि तो किती मजा करत आहे. खरं तर माथेरानला कोणतंही वाहन नसल्यामुळे तुम्हाला इथे पायी किंवा घोड्यानेच फिरावं लागते. तर हा आहे खंडाळा पॉईंट. आम्ही जूनच्या शेवटी आल्यामुळे आम्हाला पाऊस तितकासा नाही मिळाला, परंतु पावसाळ्यात इथलं दृश्य खूप सुंदर असते. ही आहे सर्वज्ञाची मावशी आणि हे आहे सर्वज्ञाचे काका. तर तुम्ही बघू शकता, हा यांच्यासोबत भेटला की हा नेहमीच खूप धमाल करत असतो. जसं तुम्ही मागच्याही व्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही गेलो होतो झूला आणि तिथे पण यांनी खूप मज्जा केली. यहाँ पे सबसे इम्पोर्टेंट ये है पानी की बोतल. अगर आपके पास पानी की बोतल हो तो आप कहीं पे भी जा सकते हो. और कैसा लगा आपको श्वेता? यहाँ पे आके आपको कैसा लगा? हमें यहाँ पे आके बहुत सुकून मिला. पैदल चल के कैसा लगा? मेरा 2-2.5 किलो वेट जो था बड़ा हुआ, वो पूरा का पूरा खत्म हो गया. अगर आप एक बार माथेरान आ जाओ, अगर आपको वेट लूज करना है तो माथेरान आ जाओ. वेट लूज हो जाएगा. मन सर्वज्ञ श्वेता सर्वज्ञ. तर गाईज, जसं तुम्ही बघू शकता, हा आहे इको पॉईंट. इथे पण आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. वाटेत आम्हाला एक छोटीशी चिमुकली भेटली. सर्वज्ञ तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. दीदी कुठे आहे? दीदी छोटीशी दीदी आहे. विचार तिला, नाव काय आहे म्हणा तुझं? विचार परत. तुझं नाव विचार. तुझं नाव सांग. तुझं नाव काय आहे? मी सर्वज्ञ आहे. तुझ्या पप्पाचं नाव काय आहे? तुझ्या पप्पाचं नाव?
आणि ही कोण आहे? ही कोण आहे? आणि हे कोण आहे? हे कोण आहे? प्रफुल्ल काका. अच्छा. व्हेरी गुड. जून महिना असल्यामुळे इथे थोडं ऊन आलं होतं, तरीही वातावरणात पावसाचा थंडावा हा जाणवत होता. इथे आम्ही सर्वज्ञाचे काही फोटोज काढले, ते मी शॉर्ट्समध्ये टाकले आहे. तुम्ही जर बघितले नसेल तर ते नक्की बघा. माथेरान फिरताना तुम्हाला मध्ये मध्ये खूपसे खाण्यापिण्याचे स्टॉल्स मिळतील. पाऊस पडल्यावर गरम गरम भुट्टा आणि भजी खाण्याची काही वेगळीच मजा असते. पायी चालल्यामुळे खूप थकल्यावर आम्ही परत जाताना परत घोडे केले आणि त्या घोड्यांनी आम्हाला मार्केटपर्यंत पोहोचून दिलं. परत जाताना आम्ही सर्वज्ञाला गार्डनमध्ये नेलं. हे गार्डन मार्केटच्या अगदी मध्यभागी आहे. लहान मुलांना इथे खूप करमेल, त्यामुळे तुम्हीही इथे आल्यावर तुमच्या मुलांना नक्की घेऊन या. तर तुम्ही बघू शकता गाईज, हा आहे आमच्या हॉटेलचा रात्रीचा व्ह्यू. आम्ही परत आलो तेव्हा खूप वेळ झाला होता, अंधार झाला होता. पूर्ण जंगलामध्ये असं हे हॉटेल आहे. हाय गाईज, तर हा आहे माथेरानचा दुसरा दिवस आणि हा आहे आमच्या रूमचा व्ह्यू. इथून आम्ही चेकआउट केलं, त्याआधी ब्रेकफास्ट केला आणि वाटेत आम्हाला जे काही पॉईंट्स मिळाले ते आम्ही सगळे बघत गेलो. कसं आहे? कसं आहे? माथेरानला तुम्ही एक दिवस स्टे करून 2 दिवसात पूर्ण पॉईंट्स फिरू शकता. अमन लॉजवरून माथेरानला यायला एक तिसरा ऑप्शन म्हणजे ई रिक्षा आहे, पण त्यासाठीही तुम्हाला खूप मोठी रांग लावावी लागते. हे ठिकाण पहाडात आणि जंगलात असल्यामुळे इथे नेटवर्क इश्यू येतो, पण या लोकांनी प्रत्येक ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इंटरनेट सेवा जरूर मिळेल. परत जाताना आम्हाला वाटेत काही पॉईंट्स मिळाले, ते बघत आम्ही अमन लॉजपर्यंत पोहोचलो. माथेरान टू अमन लॉज तुम्ही परत टॉय ट्रेननीही जाऊ शकता किंवा घोड्यानेही जाऊ शकता. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.